मित्रांनो सिद्धी आपल्या सिद्धीला भेटल्यापासून वजन पण खूप कमी झालं। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही थोडं बाहेर चाललोय हे तुम्हाला सांगणं लय अत्यंत गरजेचं आहे, कारण खूप स्ट्रगलच्या दुनियेतून बाहेर निघालेलो आहे। पण मग बाहेर निघाल्यानंतर मन एकदम शुद्ध झालेलं आहे, शुद्ध आणि प्रसन्न झालेलं आहे, कारण आज आमच्या मैत्रिणीचं हळद आहे, तिच्या आज अंगाला हळद लागणार आहे मित्रांनो। तर आम्ही आज तिकडे जात आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला सांगतो सगळे मित्र परिवार चालवलेला आहेत, आम्ही सगळा तिकडे चालवलेला आहे, विशेष करून शिववर्ग चालवलेला आहे। आणि त्यात तुम्हाला सांगायचं, श्रेयस गायकवाड हा श्रेयसच्या दुनियेचा बादशाह, इकडे करे श्रेयसच्या दुनियेचा बादशाह हा मेन किंग मेकर ह्या हळदीसाठी आज। तर मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर किंग मेकर कसा असतो। तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे समनापूरच्या पुढे आणि आता आम्ही जात आहे लॉन्च मध्ये। तुम्हाला मी दाखवतो लॉन्च मध्ये जाताना एंट्री आणि मित्रांनो लॉन्च मध्ये आताच आलोय आणि नवरी सोबत आमच्या मैत्रिणी सोबत फोटो पण काढलेले आणि श्रेयसने पण फोटो काढलेला आहे आणि सगळ्या मित्र परिवाराने पण फोटो काढलेला आहे, एकदम खिचक मध्ये फोटो काढलेला आहे। तुम्हाला मी फोटो नक्की दाखवण, पण आता आपण जेवण करायला जाऊ तिकडे या इकडे। भावांनो जेवणला क्वालिटीवर बघू आता एकदा सिद्धीच्या हळदीचं जेवण आहे सध्या। आपण आता ताटं घेणार आहे आणि सगळे आपण आता वन भोजन म्हणणार। मित्रांनो लॉन्च मध्ये आलोय, वन भोजन नाही आपलं लॉन्च भोजन, एकदम टॉप क्वालिटीचं जेवण आहे। तुम्हाला घेताना दाखवतो मी कसं काय सारखी फिलिंग, हॉटेल सारखी फिलिंग आहे बरं का। टिश्यू पेपर पण आहे। वाव काय लापशी म्हणते आपल्या इकडं, काजू वगैरे सगळं, काजू वगैरे वा। वाह काय क्वालिटी आहे। आज गाजर दिलंय तुम्ही त्याला 1 मिनिट आता गाजराची क्वालिटी 1 नंबर आहे। श्रेयसने आज श्रेयसची दुनिया तो एक्सप्लोर नाही करणार आहे मित्रांनो। आता तुम्हाला माहिती तुम्ही याला बघितलेला असेल, पाटील बिर्याणीच्या व्हिडिओ मध्ये आम्ही याला दाखवलेलं आहे। कोण आहे हा बकासूर आहे आमच्या टीम मधला। मी तुम्हाला जसं बोललो होतो का आपण आमच्या मैत्रिणीच्या हळदीला चाललो आहोत, तर आपण आज वसंत लॉन्सला आपल्या मैत्रिणीच्या हळदीला आलेलो आहेत आणि आमचा सगळा मित्र परिवार पण आलेला। आज मी श्रेयसची दुनियाला मी एक्सप्लेन करणार आहे का श्रेयस नाही करत आज, पण मी करणार आहे। तर मग आज आपण हळदीला आलो आहोत आपल्या मैत्रिणीच्या। तर मित्रांनो, तर आपण सिद्धीकडून जाणून घेऊ तर तिला आज कसं वाटतंय, कारण मग सिद्धी तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला। तर आपल्या सोबत तसे तिचे मिस्टर पण आहे, तर त्यांना पण आपण एकदा विचारू का त्यांना पण कसं वाटतंय आज। खूप छान वाटते, पण सिद्धीला भेटल्यापासून वजन पण खूप कमी झालं। तर मित्रांनो बघा दाजींनी पण डायलॉग दिलेला आहे आणि आपण अजिबात नाही तर मित्रांनो सिद्धी आपल्या श्रेयसच्या दुनियेसाठी आज एक उखाणा घेणार आहे आणि दाजींसाठी पण एक उखाणा घेणार आहे, एकदम ठसकेदार। मला उखाणं नाही येत घेता, नाही केली सॉरी, उखाणं नाही येत घेता। तर सिद्धी दाजींसाठी आणि श्रेयसच्या दुनियेसाठी एकदा
तुलाच घ्यायचं मला नाही घ्यायचं. दणके दारू ए मला एक उखाणं सांगतो. आज खूप भारी वाटतंय तुम्ही सगळे हळदीला आले. उद्याही या लग्नाला आणि खूप आनंद झाला मला की तुम्ही आज माझ्या हळदीला आलेले. तर मित्रांनो आपण पण असेच काय माझ्या सोबत राहा. ओके, दाजींनी पण तिला आतापासूनच सपोर्ट करायचं काम चालवलंय आणि असा सपोर्ट दाजी तिला काही आयुष्यभरामध्ये सपोर्ट करत राहा आमच्या मैत्रिणीला आणि तुमच्या वाईफला. तर आपण मला पण नाही उखाणं आहे ना. दाजींना पण उखाणा येत नाही. दाजी पण त्यांच्या कामात बिझी असतात त्यामुळे त्यांना पण उखाण्याची प्रॅक्टिस नाहीये. तर आपण समजू शकतो पण त्यांच्या आपण पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना उदंड आयुष्य आणि भरभराटीचं जावं हीच सगळ्या श्रेष्ठच्या दुनियेतर्फे सगळ्यांना शुभेच्छा आणि विनंती. थँक्यू तुम्हाला Thank you so पण much. आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन दाजी. वन्स अगेन हळद संपली आहेत आमच्या मैत्रिणीची. आता आम्ही खूप एन्जॉय पण केला आहे, खूप आनंद लुटलाय आणि नाचलो पण. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो सिद्धीची हळद. आता आम्ही घरी चाललो, तुम्ही बघू शकता. आम्ही गाडीचा बसलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहे घरी.